नुकताच आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे। त्यांच्या या पक्ष प्रवेशाने त्यांनी माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे बोलले जात आहे। मात्र हा डाव आवाडे यांच्या अंगलट येईल का, याविषयी आपण पाहणार आहोत या व्हिडिओमधून। नमस्कार, मी एलिया माने आणि तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज। आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तसेच हळवणकर यांचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याची चर्चा आहे। मात्र दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आवाडे यांच्या पक्ष प्रवेशाने नाराजी पाहायला मिळत आहे। आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी भाजप कार्यकर्त्यांची मनं आपल्याकडे वळवणं त्यांना लवकर शक्य होईल असे वाटत नाही। आमदार आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांनी सांगलीत शरद पवार यांची भेट घेतली। अर्थात या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे जरी शेळके सांगत असले तरी यातून आवाडे यांचा पक्ष प्रवेश त्यांना रुचला नसल्याचे बोलले जात आहे। पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे अनेक कार्यकर्ते आवाडेंवर नाराज होऊन भाजपमध्ये गेले होते। आता पुन्हा आवाडेच भाजपमध्ये आल्यामुळे सासू नको होती आणि सासूच वाटणीला आल्यासारखी भावना कार्यकर्त्यांची झाल्याचे बोलले जात आहे। भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला खरा, पण भाजपच्या कार्यकर्त्यांची साथ आवाडे यांना मिळेल का, याविषयी साशंकता आहे। तसेच आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अनेक दिवस उलटले तरीही त्यांनी भाजप कार्यालयात अजूनही प्रवेश केला नाही। 2 दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की सन्मानाने बोलवले तरच भाजप कार्यालयात जाईल। मात्र दुसरीकडे आवाडे यांना सन्मानाने भाजप कार्यालयात बोलवणार कोण, अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे आवाडे यांनी टाकलेला डाव त्यांच्याच अंगलट येतो की काय, अशी चर्चा सुरू आहे। मात्र याबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।